करायला गेले एक आणि झालं वेगळंच. तर बेसन पोळीची पूर्ण हाल आहे ना होऊन गेले. ते पूर्ण बेसन पोळी अशी करपून गेलेली होती. पिल्लूचा टिफिन भरता भरता उशीर झाला आणि त्याची गुडबुड सारखी चालू होती. त्याच्यामुळे ना मी त्याला रागवली पण, आणि ना बेसन पोळी ना माझं लक्षच नाही, बेसन पोळी पूर्ण अशी करपून गेली होती. पिल्लूला आहे ना आज आहे ना स्कूलमध्ये ना बेसन पोळी न्यायची होती. तो म्हटला मला बेसन पोळी दे मम्मा. तर ना बेसन पोळी करायला घेतली. लाल तिखट, जिरं, मोहरी सर्व टाकून घेतलं. मस्त छान असं आहे ना तव्यावर आहे ना बेसन पोळी टाकली. त्याला छान खाऊ पण घातली आणि ना त्याला स्कूलला द्यायच्यासाठी ना परत एक बेसन पोळी केली. तर आहे ना तिचे ना हाल असे काहीसे होऊन गेले होते. छान असं आहे ना मस्त छान अशी बेसन पोळी करून घेतली. दही आणि ना सॉससोबत खूप छान अशी ना बेसन पोळी लागते. तुम्ही पण तुमच्या मुलांना ना करून खाऊ घाला. छान अशी आवडीने मुलं बेसन पोळी खात असतात. नंतर परत त्याच्यासाठी एक स्पेशल परत बेसन पोळी बनवली त्याच्या स्कूलसाठी. त्याचा स्कूलचा टिफिन पॅक केला आणि ना त्याला नंतर स्कूलला सोडून आली मी मस्त. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बेसन पोळी आवडली असेल तर तुम्ही पण ट्राय करा. बाय.